नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक दीपक सरनोबत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय से अनटू वॉरिशा या अमृता प्रीतम यांनी लिहिलेल्या अतिशय सुंदर कवितेच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आता ही कविता पाहण्यापूर्वी या कवितेचं बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय ही कविता परिपूर्ण आकलन करून घेण्यास थोड्याशा मर्यादा येतील. अमृता प्रीतम या पंजाबी लिटरेचरमधील कवयित्री, शॉर्ट स्टोरी रायटर आणि एक नॉवेलिस्ट म्हणून खूप नावाजलेले आहेत. यांचा जन्म 31 ऑगस्ट 1919 31 ऑगस्ट 1919ला झाला. शी डाईड ऑन 31 ऑक्टोबर 2005 आणि 2005ला त्यांचा देहांत झाला. आता आपल्या पाठीमागे त्यांनी खूप असा वाङ्मयाचा वारसा ठेवलेला आहे. त्याच्यापैकी एक कविता आपणाला अभ्यासायची आहे, आय से अनटू वॉरिशा. आता यामध्ये टायटलमध्ये आणखी एक नाव इन्क्लूड आहे, वॉरिशा. मग ही नेमकी व्यक्ती कोण आहे, टायटलमध्ये त्या व्यक्तीला काय स्थान देण्यात आलेलं आहे, या व्यक्तीला उद्देशून कविता लिहिली असेल तर ती का उद्देशून लिहिलेली आहे याचा उलगडा आपणाला कुठेतरी या कवितेच्या पूर्वी बॅकग्राऊंडमध्ये इंट्रोडक्शनमध्ये करावा लागेल. आणि म्हणूनच मी म्हटलेलं आहे की ही कविता समजून घ्यायची असेल तर या कवितेचं बॅकग्राऊंड समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता इंट्रोडक्शन आणि त्याच्या थ्रूच कवितेचं बॅकग्राऊंड जे आहे ते समजून घेऊया. इंट्रोडक्शनमध्ये आपण काही ठराविक इथं पॉईंट्स डिस्कस करणार आहोत, ते आपण वन बाय वन पाहूया. अमृता प्रीतम इज अ फेमस नेम इन द पंजाबी लिटरेचर. पंजाबी साहित्यामध्ये फेमस पर्सनॅलिटी म्हणून अमृता प्रीतम यांच्याकडे पाहिलं जातं. अ लॉट ऑफ हर रायटिंग हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू व्हेरियस लँग्वेजेस इन्क्लुडिंग इंडिया. पंजाबी भाषेमध्ये जरी त्यांनी लिखाण केलं असलं तरी इंग्रजीसहित अनेक भाषांमध्ये त्यांचं साहित्य जे आहे ते भाषांतरित झालेलं आहे, जेणेकरून भाषेच्या मर्यादा कुठेतरी त्या तोडून सर्व जास्तीत जास्त रीडर्सपर्यंत पोहोचण्याचं काम या ट्रान्सलेशनच्या थ्रू झालेलं आहे. शी वॉज बॉर्न इन लाहोर इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड अँड मूव्ड टू इंडिया आफ्टर पार्टिशन. 1919ला साहजिकच लाहोरमध्ये यांचा जन्म झाला, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये. आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा पार्टिशन झालं इंडियाचं त्यावेळी त्या लाहोरहून भारतामध्ये म्हणजे पंजाबमध्ये आल्या. म्हणजे हे पॉईंट्स आपल्याला माहिती असणं या कवितेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. अमृता वॉज नॉट द ओनली पर्सन हू लेफ्ट पाकिस्तान अँड केम टू इंडिया. आता स्थलांतराच्या वेळी फक्त अमृता अशा नव्हत्या की त्यांनीच फक्त पाकिस्तान सोडलं आणि त्याच भारतात आल्या. कितीतरी लोक भारतातून पाकिस्तानला स्थलांतरित झालीत आणि कितीतरी लोक तिकडून इकडे आपल्या देशामध्ये पुन्हा, म्हणजे हे स्थलांतर जे आहे ते दोन्ही बाजून झालेलं आहे. पहा, थाउजंड्स ऑफ पीपल क्रॉस द बॉर्डर बोथ वेज. साहजिकच हजारो लोकांनी दोन्ही बाजून इकडून तिकडे काही लोक गेलेले आहेत, तिकडून इकडे भारतामध्ये काही लोक आलेले आहेत. म्हणजे असा हा प्रवास पार्टिशनच्या वेळी झालेला होता. अँड द जर्नी वॉज अ हॉरिबल पिक्चर ऑफ. आणि ही जर्नी, हा जो प्रवास होता तो असा सुखकारक नव्हता, तो अगदी हॉरिबल होता. हॉरिबल का म्हणलेला आहे तर या प्रवासामध्ये अ हॉरिबल पिक्चर ऑफ लूटिंग, आर्सन, रेप, मर्डर, शेमलेस ॲक्ट्स ऑफ इनजस्टिस अँड ब्लडशेड. हा प्रवास हा कसा होता तर या प्रवासादरम्यान जे आहे ते लोकांना लुटण्याचं प्रमाण इथं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आर्सन जे आहे, रेप, मर्डर, बलात्कार असतील, मर्डर लोकांचे असतील, कितीतरी अन्यायकारक कृती ज्या आहेत, रक्तपात अक्षरशः आपणाला त्यावेळी पाहायला मिळालेला होता. म्हणजे हे त्यावेळचं पार्टिशनच्या वेळी ज्यावेळी स्थलांतर झालेलं होतं, लोक दोन्ही बाजूंना जेव्हा येत जात होती तेव्हाचा हा प्रसंग.
हंड्रेड्स ऑफ पीपल लॉस्ट देअर लाईव्स अँड लॉस्ट देअर बिलॉंगिंग्स. कितीतरी लोकांनी आपलं आयुष्य या प्रवासामध्ये गमावलेलं आहे. जे सर्वच काय फॉर्च्युनेट नव्हते, ज्यांचा प्रवास सुरू झाला पण संपला नाही, मध्येच कुठेतरी त्यांना आपलं अस्तित्व संपवावं लागलेलं होतं. आयुष्य, त्यांचे प्राण जे आहेत ते गेलेले होते. आणि काहीजण आपल्या साहित्यासोबत निघाले होते, पण जेव्हा जीव ज्यांचा वाचला आणि शेवटला ते लास्ट डेस्टिनेशनपर्यंत पोचले, तेव्हा त्यांच्यावर सोबत त्यांचं बिलॉंगिंग्स, मालमत्ता, जे साहित्य होतं ते देखील नव्हतं. म्हणजे इतका हा भयंकर असणारा हा जर्नी. म्हणून हा जर्नी खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टिकोनातून, समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून. तरच आपणाला ही पोयम समजून घेणं सोपं जाणार आहे. मेनी रायटर्स हॅव रिटन स्टोरीज, पोएम्स अँड नॉवेल्स डिलिंग विथ धिस टेरिबल सिच्युएशन. आणि या पार्टिशनच्या वेळी, फाळणीच्या वेळी जी काही अशी भयंकर, भीतीदायक, अंगावर काटा आणणारी हे प्रसंग सगळे आहेत, ते कितीतरी रायटर्सनी स्टोरीजच्या थ्रू, पोएमच्या थ्रू आणि नॉवेलच्या थ्रू प्रेक्षकांच्यापर्यंत आणण्याचा, तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड हॅव ब्रॉट धिस मॅसेकर टू द फोरफ्रंट. जे सर्व जगासमोर आपल्याला जे काही अनुभव आलेले आहेत ते आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भले ती स्टोरी असू दे, पोएम असू दे, नॉवेल असू दे, नाटक असू दे. वन ऑफ देम इज अमृता प्रीतम, द स्वीट गर्ल विथ अ ब्रेव हार्ट. आणि अशाच लेखकांच्यापैकी, अशाच रायटर्सपैकी अमृता प्रीतम या आहेत, ज्यांनी कुठेतरी पार्टिशनच्या वेळी आलेले अनुभव हे आपल्या सर्वांच्या समोर आणलेले आहेत. यांचं डिस्क्रिप्शन करत असतानाच आपल्याला स्वीट गर्ल विथ अ ब्रेव हार्ट अशा पद्धतीनं केलेलं पाहायला मिळतं. शी हॅज रिकाउंटेड हर एक्सपिरियन्स इन हर ऑटोबायोग्राफी which was translated into English under the title The Revenue Stamp. It was published in 1976. आता त्यांनी आपणाला या प्रवासामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत, कटू अनुभव, भयंकर, अंगावर काटा आणणारे अनुभव म्हणूया आपण, ते त्यांच्या आत्मचरित्रामध्ये, ऑटोबायोग्राफीमध्ये काय केलेले आहेत, आपणाला कथन केलेले आहेत. ते सर्व विस्तारानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इंग्रजीमध्ये ती त्यांची आत्मकथा जेव्हा पब्लिश झालेली आहे, ती द रिव्हेन्यू स्टॅम्प या नावानं त्यांची ऑटोबायोग्राफी प्रसिद्ध झाली, पब्लिश झाली. आणि ती झाली 1976ला. ही ऑटोबायोग्राफी म्हणजे हे टायटल आणि हे इयर लक्षात ठेवा. अ हॉरिबल बट फेथफुल डॉक्युमेंट ऑन द पार्टिशन ऑफ इंडिया. ते भयंकर आहे, भीतीदायक आहे, अंगावर काटा आणणार आहे, पण अगदी फेथफुल डॉक्युमेंट आहे भारताच्या पार्टिशनवरती. शी इज अ रेसिपियंट ऑफ अ नंबर ऑफ अवॉर्ड्स. त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत. आता या पुरस्कारामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे बघा, अतिशय नावाजलेले आणि राष्ट्रीय दर्जाचे. दॅट इन्क्लूड द पंजाब रत्न. पंजाब रत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. द साहित्य अकॅडमी अवॉर्ड, साहित्य अकॅडमी अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. द ज्ञानपीठ अवॉर्ड, ज्ञानपीठ अवॉर्ड देखील त्यांना देण्यात आलेला आहे. पद्मश्री अँड पद्मविभूषण, म्हणजे पद्मश्री, पद्मविभूषण, ज्ञानपीठ, साहित्य अकॅडमी, पंजाब रत्न अशी एकापेक्षा सरस श्रेष्ठ दर्जाची अवॉर्ड जी आहेत ती त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ त्यांची पर्सनॅलिटी ही किती महत्त्वाची होती हे आपणाला लक्षात येतं. अमृता वॉज अ पोएटेस, इफेक्टिव्ह स्टोरी रायटर अँड नॉवेलिस्ट. फक्त कवयित्री नाही तर त्या अगदी स्टोरी रायटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, नॉवेलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. द पोएम आय से अनटू वॉरिशा रेफर्स टू सम वॉरिशा. आता टायटलमध्ये मी बोलल्याप्रमाणे या कवितेच्या टायटलमध्ये वॉरिशा अशा व्यक्तीला इथं कुठेतरी रेफरन्स देण्याचं काम केलेलं आहे. हु इज दिस वॉरिशा? तर आपल्यासमोर पहिला प्रश्न पडतो की वॉरिशा जे आहेत ही व्यक्ती नेमकी कोण आहे ते देखील आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर टायटलमध्ये असून देखील आपणाला हा रेफरन्स समजणार नाही. देर आर अ नंबर ऑफ लव्ह स्टोरीज ऑल अराउंड द वर्ल्ड. आता लिटरेचरच्या बाबतीत घेतलं तर संपूर्ण जगभर कितीतरी अशा लव्ह स्टोरीज आहेत. काहींचा मी इथे उल्लेख करतो आपल्याला माहिती असाव्यात म्हणून. द स्टोरी ऑफ रोमिओ अँड ज्युलियट इन इंग्लिश. इंग्लिश लिटरेचरमध्ये रोमिओ अँड ज्युलियट ही पेयर यांची स्टोरी खूप प्रसिद्ध आहे. द स्टोरी ऑफ पॅरिस अँड हेलन इन ग्रीक. ग्रीक लिटरेचरमध्ये पॅरिस आणि हेलन
यांची स्टोरी असेल. द स्टोरी ऑफ बाजीराव अँड मस्तानी इन मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत घेतलं तर ऐतिहासिक पण आहे बाजीराव आणि मस्तानी यांची स्टोरी. द स्टोरी ऑफ श्री अँड फरहाद इन पंजाबी लिटरेचरमधलं श्री अँड फरहाद यांची लव्ह स्टोरी असेल. आर सम ऑफ द एक्झाम्पल्स. आता ह्या ज्या आहेत स्टोरीज त्या काही एक्झाम्पल्स झाल्या. अशा कितीतरी स्टोरीज आहेत ज्या फोकटेल म्हणून किंवा त्याच्या थ्रू सर्व रीडर्सपर्यंत आपल्यासमोर आलेले आहेत. द स्टोरी ऑफ हीर रांझा इज वन सच स्टोरी फ्रॉम द फोकटेल ऑफ द पंजाबमधील लोककथेचा एक भाग जर आपण म्हटला तर हीर रांझा यांची स्टोरी. धिस फोकटेल वॉज डेव्हलप्ड इंटू अ व्हेरी ग्रिपिंग अँड मूविंग टेल बाय धिस वॉरिस शाह. आणि मनावर अशी पकड घेणारी अगदी मन हेलावून टाकणारी जी ही फोकटेल आहे ती डेव्हलप करण्याचं काम, लोकांच्यापर्यंत आणण्याचं काम जे आहे, विकसित करण्याचं काम ते वॉरिस शाह या कवीनं केलेलं आहे. म्हणजे हीर रांझा हे कुणी लिहिलेलं आहे तर ती वॉरिस शाह यांची कलाकृती आहे. इवन टुडे ही इज रेकग्नाइज्ड ॲज द ऑथर ऑफ हीर रांझा. हीर रांझ्याचे लेखक, ऑथर, रायटर म्हणून त्यांना आज देखील ओळखलं जातं. म्हणजे ही वॉरिस शाहच्या संदर्भामध्ये असणारी आपली थोडीशी बॅकग्राऊंडची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता कवितेच्या बाबतीत जर आपण पाहिलं, अमृता प्रीतम इन्वोक्स हिम टू वेक up from his grave and address the riot, bloodshed and massacre-ridden people of the Punjab to relearn the greatness of love. अमृता प्रीतम हे काय करतात तर रिक्वेस्ट केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, याचना केलेली आहे कुणाला तर या वॉरिस शाह यांना की आता तुम्ही काय आपल्या ग्रेवमधून जागे व्हा, उठा. आता ते साहजिकच हयात नाही आहेत, 18व्या शतकातील ही असणारी पर्सनॅलिटी आणि त्यांनी काय करावं अपेक्षा आहे तर इथं दंगलखोर जी लोक आहेत, दंगल घडलेल्या आहे, रक्तपात झालेला आहे, कत्तली झालेल्या आहेत आणि अशा या पंजाबी लोकांना कुठेतरी प्रेमाचं महत्त्व सांगण्यासाठी तुम्ही परत यावं, त्यांना त्याचं महत्त्व प्रेमाचं सांगावं. शांतता, हिंसा, एकत्र नांदणं म्हणजे काय असतं ते तुम्ही सांगावं. या अर्थानं अमृता प्रीतम काय करतात, त्यांना ते आवाहन करतायत. जसं त्यांनी हीर रांझामध्ये हीरच्या असणाऱ्या इमोशन्स कुठेतरी सर्वांच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता, तसंच कुठेतरी इथं या लोकांना, पंजाबी लोकांना ॲड्रेस करावं अशी अमृता प्रीतम यांची इच्छा आहे. शी रोट द पोएम व्हाईल शी वॉज ट्रॅव्हलिंग ऑन अ ब्लडी ट्रेन फ्रॉम लाहोर टू इंडिया. आणि पार्टिशनच्या दरम्यान लाहोरपासून भारतामध्ये पंजाबपर्यंत येत असताना त्या ज्या ट्रेनमधून येत होत्या त्या प्रवासामध्येच त्यांनी काय केलेले आहे, आय से अनटू वॉरिस शाह ही पोयम लिहिलेली आहे. म्हणून आपणाला पार्टिशन जेव्हा झालं त्याचं बॅकग्राऊंड समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लिहित असताना ती मेंटॅलिटी कवियत्रीची जी आहे, पोएटेस जी आहे अमृता प्रीतम यांची मेंटॅलिटी, ती आपणाला समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. इट वॉज अ सॅड जर्नी फुल ऑफ सफरिंग्ज अँड सॉरोज. अतिशय वेदनादायक आणि दुःखद असा हा प्रवास होता. ॲज सेड अर्लियर द पोयम इन्वोक्स वॉरिस शाह. आता याच्या पूर्वी आपण देखील बोललेलो आहे की कवितेमध्ये वॉरिस शाह यांना कुठेतरी आवाहन करण्यात आलेलं आहे, काय, टू वेक अप बिकॉज द पीपल ऑफ द पंजाब नीड सम पॉवरफुल गाईड अँड मेंटॉर लाईक हिम. कारण कवयित्रींना अमृता प्रीतम यांना असं म्हणायचं आहे की पंजाबमधील लोकांना आता त्यांच्यासारख्या एका गाईडची, मार्गदर्शकाची किंवा मेंटॉरची खूप गरज आहे आणि त्यांनी कुठेतरी आता आपल्या थडग्यातून जे असेल ग्रेवमधून बाहेर यावं आणि लोकांना यातून रक्तपातातून कुठेतरी बाजूला करावं. प्रेमाचं, आपुलकीची, माया जी आहे, राष्ट्रीय एकात्मक असेल यांचं असणारं महत्त्व कुठेतरी पटवून देणं खूप गरजेचं आहे. अमृता प्रीतम यांनी लिहिलेल्या आय से अनटू वॉरिस शाह या कवितेला समजून घेण्यासाठी आपण आता जी काही पार्श्वभूमी पाहिलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि इथून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
पोयम नेमकी समरी काय आहे आणि त्यामध्ये वॉरिस शाह यांना उद्देशून अमृता प्रीतम यांनी काय रिक्वेस्ट केलेली आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.